वर्षामध्ये चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यामधील अंतर 160 रुपये होते. जर 2 वर्षाची सरळ व्याज 2880 रुपये असेल तर व्याजाचा दर किती? आता इथे अंतर दिलेलं आहे, परंतु कालचे जे क्वेश्चन पाहिले आपण, कालचे क्वेश्चन आणि आजचा क्वेश्चन हा थोडा डिफरंट आहे की नाही? तर इथे ज्या लोकांनी ट्री डायग्राम वरती व्यवस्थित प्रॅक्टिस केलेली आहे अशा लोकांना क्वेश्चन व्यवस्थित जमते. बघा काय दिलेलं आहे आपल्याला याच्यामध्ये, एका रकमेचे 2 वर्षामध्ये चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यामधील अंतर दिलेलं आहे आणि एक नवीन पॉइंट त्यांनी ऍड केला, तो म्हणजेच काय, 2 वर्षाचे सरळ व्याज किती आहे? 2880. म्हणजे कालच्या क्वेश्चन पेक्षा आणखी हा थोडा इझी क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला. आता अंतर आपल्याला फक्त ट्री डायग्राम मध्ये मिळते एवढं माहिती आहे आपल्याला, आहे की नाही? मग ट्री डायग्राम मध्ये आपण किती वर्षाची काढावं लागेल? 2 वर्षाची, कारण इथे दिलेले आहे आपल्याला 2 वर्ष, पहिलं वर्ष आणि दुसरं वर्ष. आता इथे येणारी संख्या कशी असते? सारखी असते. इथे येणारी संख्या कशी असते? सारखी. आणि इथे काय असते? अंतर. अंतर दिलेलं आहे आपल्याला किती आहे? 160. आता मला सांगा इथं कोणती संख्या येईल? 2 वर्षाचे सरळ व्याज आहे 2880. 2 वर्षाचे सरळ व्याज 2880 आहे म्हणजे इथं सारखी रक्कम असते. आणि हे पहिला जो रो असतो हा सरळ व्याजाचा असतो, म्हणजे इथं 1440 येईल, आहे की नाही, एका वर्षाचा. मग इथं लिहू आपण 1440. ही झाली आपली 1440. इथे सुद्धा किती येईल? 1440. मग हे 2 वर्षाचा सरळ व्याज होईल, आहे की नाही, 2800 किती 80. तर मला सांगा इथे या रकमेवरती आपण काहीतरी पर्सेंट दर लावलेला असेल तेव्हाच आपल्याला 160 प्राप्त झाले. मग याचे काढून घेऊ आपण 1440 चे x%, पर्सेंटचे भागाकारामध्ये किती? 2 झिरो, आणि बरोबर किती यायला पाहिजे? 160. तर इथून x ची किंमत काढून घेऊ आपण. बघा 1 0 काय होते? कॅन्सल. 4 ने निश्चित भाग जाते का? जाते. इथं 25 चा भाग जाईल आणि इथे किती? 4 चौक 4 3 12 आणि 4 सगळं किती? 24. बरोबर आहे. पुन्हा 4 चा भाग 4 9 36 आणि 4 चौक किती? 16. मग 25 चौक इथे किती होईल? 100 आणि डिवायडेड बाय किती? 9. बरोबर किती? x. हे सॉल्व्ह करून घेऊ आपण. अशा टाइपचं ऑप्शन मिळते का आपल्याला? हा, तर इथं ऑप्शन नंबर हा सी चुकीचा होता. इथे बघा 11 अपूर्णांक किती पाहिजे? 1/9%. तर हे करेक्ट आन्सर राहील आपलं. सिंपल आहे. तर ऑप्शन नंबर सी मध्ये ऑप्शन आहे आपला 11.1/9%. तर हा क्वेश्चन आपला कालच्या क्वेश्चन पेक्षा काय झाला? आणखी थोडा इझी झाला, आहे की नाही? काल तरी थोडी आपल्याला मुद्दल दिलेली राहत होती, आहे की नाही? मुद्दलावरून आपण कन्वर्ट करत दर काढलेला होता. आजच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला थोडं आणखी टेक्निक थोडी इझी दिली, कारण डायरेक्टली आपल्याला स्पष्ट सरळ व्याज दिलेला आहे 2 वर्षाचं एकत्रित, आणि अंतर दिलेलं आहे. हे अंतर आपल्याला माहित आहे कसं येते. या मुद्दलावर म्हणजे या रकमेवर काहीतरी पर्सेंट दर लावला. इथं फक्त कॅल्क्युलेशन करायचे आपल्याला, ठीक आहे? किती येते? 100/9 म्हणजेच 11 अपूर्णांक किती